नमस्कार मित्रांनो, डिजिटल इन्फोटेक मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, एखादा लॅपटॉप अगर तुमचा स्लो चालत असेल तर त्या लॅपटॉपसाठी तुम्ही एक दोन टिप्स आहेत माझ्याकडे. ते आपण एकदा ट्राय करून मी तुम्हाला दाखवणार आहे की ते पण तुम्ही आपल्या स्वतःच्या लॅपटॉपवरती यूज करा, म्हणजे तुमचा लॅपटॉप थोडा फास्ट चालेल. तर सुरुवातीला आपण जाणार आहे, विंडो आर करायचं आहे. इथे आपण टाईप करणार आहे MS config. ओके, त्याच्यानंतर आपण प्रेस करणार आहे एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर आपल्याला जायचं आहे बूट ऑप्शनमध्ये. बूट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ॲडव्हान्स ऑप्शन. ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे इथे की नंबर ऑफ प्रोसेसर किती आहेत. तर इथं तुम्ही टिक केल्यानंतर तुम्हाला माहीत पडणार ह्या लॅपटॉपमध्ये नंबर ऑफ प्रोसेसर किती आहे. मग आता मला ह्याच्यामध्ये दिसतात टोटल 4 प्रोसेसर. मग मी इथं चेक करेन की मॅक्सिमम मेमरी मी किती देऊ शकतो. तर मॅक्सिमम मेमरी इथं 8 GB आहे. मग इथं आपण सिलेक्ट करू शकतो 8 GB. त्याच्यानंतर तुम्ही करायचं आहे ओके. ओके करून अप्लाय केलं आहे, त्याच्यानंतर परत ओकेवरती क्लिक करायचं. तर तुम्हाला एक ऑप्शन येणार रिस्टार्ट एक्झिट विदाउट रिस्टार्ट. तर तुम्हाला तुमचा लॅपटॉप रिस्टार्ट करायचं. मग ह्याच्यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा परफॉर्मन्स एकदा चेक करून बघा. थँक्यू.